हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी KYC करण्यासाठी गेले होते आणि तिथं जाऊन मला काय पाहायला मिळालं म्हणजे मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण प्रत्येक बँकेतसुद्धा KYC करावं लागते 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतरच करावी लागते. आणि इथं आता नवीन तुमच्या इकडंच लागू असेल 1 नेशन 1 कार्ड, म्हणजे राशन कार्ड आपल्याला कुठेही आता राशन भेटू शकतं. तर त्याच्यासाठीच आज मी, माझा मुलगा, माझा नवरा KYCसाठी गेलो होतो. कारण त्यांनी सांगितलं होतं जर तुम्ही KYC नाही केली तर तुमचं पुढचं राशन येणार नाही. तर तुम्हाला कंपल्सरी KYC आहे. आणि माझी मुलगी इथं नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. तर मुलीला त्यांनी सांगितलं का ती जिथं राहते तिथंच जे राशनचं दुकान आहे तिथं जाऊन तुम्ही KYC करू शकता. तर आम्ही तिला सांगितले जवळ, म्हणजे माझ्या भावाला माहीत आहे ते त्यांचं दुकान गावचं, तर तिथं तिला नेऊन KYC करणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे का तुम्ही जर सिटीमध्ये वगैरे कुठं राहत असाल आणि तुम्ही गावाला जाऊ शकत नाही, तर तुम्ही जिथं राहता तिथंच KYC करून घेऊ शकता. कारण जर तुमची ओळख असेल तर. कारण जिथं आज आमची KYC झाली तिथं एक अंकल आले होते, म्हणजे काकाच म्हणा, तर ते मुंबईवरून आले होते आणि ते म्हणत होते का मला KYC करायची आहे, करून द्या. तर जो राशनवाला होता तो KYC करून देत नव्हता, म्हणत होता माझे 3-4 हजार राशन कार्ड आहे आणि मला त्यांचीच KYC करायची, मी तुमची कुठून करून देणार. म्हणजे 5 मिनिटाचा वेळ द्यायलाही त्याला टाईम नव्हता. आणि मग त्याने नाही म्हणून सांगितलं, कारण त्याची ओळख नव्हती. जर तुमची ओळख असेल तर तुम्हाला कुठंही KYC करून भेटेल. तो म्हणत होता का मला सरकार याच्याविषयी KYC करण्याचे कोणतेही मला पैसे देत नाही, मग मी माझा टाईम का वेस्ट करू. म्हणजे एवढे लोक असतात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगावी वाटते इथं, तर तिथं माझ्या पुढं लाईनला, म्हणजे गावाला लाईनच लागते आणि जरी शहर असलं तरी तिथंही लाईन लागते, कारण खूप लोक सकाळ संध्याकाळ KYC करायला येत होते. तर तिथं माझ्या पुढं एक 70-65 वर्षाचं म्हातारे काका होते, म्हणजे मुसलमान होते. जर त्यांच्याकडं पाहून वाटलं तर ते मुसलमानच होते आणि त्यांना KYC माझ्यासारखंच KYC करायला आले होते ते. आणि माझ्यापुढे त्यांनी 2दा अंगठा दिला बिचाऱ्यांनी, पण त्यांचा अंगठा मॅच झाला नाही. कारण वय झाल्यामुळे जे आपल्या हाताच्या लाईनी असतात त्या निघून गेल्या. आणि मग त्यांना म्हटलं का आता तुमच्यासाठी वेळ नाही, आणि त्यांना हटवून दिलं. कारण 3दा त्यांचा अंगठा घ्यायचा आणि ते नावच त्यांचं मॅच, म्हणजे अंगठा मॅच होत नव्हता. तर त्यांना सांगितलं का तुम्ही आधार सेंटरला जा, तिथं तुमचं पुन्हा आधार कार्ड अपडेट करा, तर जर तुमचं आलं तर होईल, नाही तर संपलं. ते म्हणजे संपलं म्हणजे त्यांना राशन नाही भेटणार. जर आता सरकारने असा नियमच काढला आहे ज्याच्या अंगठ्याचा ठसा बसेल त्यालाच राशन भेटणार आहे, तर त्या बाबांचं काय होईल सांगता येत नाही. तर मला वाटतं हा सरकारने काही नियम बदलायला पाहिजे. कारण हाताचे ठसे नाही आले म्हणून काय झालं, ते जेवणार नाही का. तर अशा करते तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडलेला असेल.